आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। मंत्री भरत गोगावले येताच ओमफट स्वाहा म्हणत विरोधकांकडून डिवचण्याचा प्रयत्न, तर भास्कर जाधवांकडून ओमफट स्वाहा म्हणत नक्कल। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनादरम्यान विरोधकांकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही सहभागी होण्याचं आवाहन। बघताय काय, सहभागी व्हा, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू, असं म्हणत विरोधकांकडून बावनकुळेंना ऑफर। विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलनादरम्यान नितेश राणेंना डिवचण्याचा प्रयत्न। नितेश राणे विधान भवनाच्या पायऱ्यांवरून जाताना कोंबडी चोराचं करायचं काय अशा घोषणा, तर आदित्य ठाकरेंनी मर्सिडीज खोके एकदम ओके असं म्हणत नीलम गोऱ्हेंना डिवचलं। विरोधी पक्षनेते पदावरून विधानसभेत विरोधक आक्रमक। विरोधी पक्षनेता का निवडला जात नाही, भास्कर जाधवांचा संतप्त सवाल, तर विरोधकांकडून सभात्याग। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा। उद्धव ठाकरे उद्या दुपारी 12 वाजता आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होणार, तर मुंबईत असल्यास मोर्चात सहभागी होणार अथवा बाळा नांदगावकर मोर्चात सहभागी होणार, राज ठाकरेंची माहिती। आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची सुप्रिया सुळेंना भावनिक साद। अजित पवारांच्या हातात सगळं, बहिणीचं भाऊ ऐकेल, आंदोलक शिक्षकांची भावनिक साद। पण सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलं। अर्थमंत्री जरी भाऊ असला तरी अध्यक्ष फडणवीसच असल्याची दिली प्रतिक्रिया। ठाण्यातील मनसे नेते उद्या राज ठाकरे यांची भेट घेणार। मीरा भाईंदरमधील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर नेते राज ठाकरे यांची भेट घेणार। अविनाश जाधव, अभिजित पानसे यांच्यासह पदाधिकारी भेटणार। आमच्या गावात पांदण रस्ता झाला नाही आणि इकडे समृद्धी महामार्ग झाला। बच्चू कडूंची वाशिममधील यात्रेत टोलेबाजी। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या चारचाकीची दुचाकीला धडक। अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू। सागर धस यांच्या विरोधात सुपा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल।